दरम्यान मतदान केंद्र खूप लांब आहे किंवा ऊन सुद्धा खूप जास्त आहे असं म्हणत शहरी भागात अनेक जण मतदानासाठी दांडी मारतात, पण यवतमाळ सारख्या धानोरा गावातील मतदार अशा शहरी भागातल्या लोकांसाठी आदर्श ठरावेत असेच आहेत. कारण मतदानासाठी दगड आणि धुळीचं किमान 6 किलोमीटरचं अंतर कापून हे लोक बाजूच्या गावात मतदान करण्यासाठी पोहोचलेत. एकूण 560 मतदार असूनही त्यांच्या गावात मतदान केंद्र नाही. मात्र तरी सुद्धा या सर्व गावकऱ्यांनी बाजूच्या गावात जाऊन आपलं कर्तव्य बजावलेलं आहे. मतदान केंद्र का नाहीये तुमच्या गावामध्ये? म्हणजे कधी मागणी नाही केली की काय कारण आहे? मागणी आम्ही भरपूर वेळा केली आहे, पण तरी पण आमचं वेगळं झालेलं नाही. आम्हाला यानंतर वेगळं जर झालं तर आम्हाला सोयीस्कर पडणार, अधिक जास्त मतदान होईल आमच्या गावातलं. तरी चित्र काय आहे? मतदान केंद्र नसतानाही लोक घरीच बसून राहतात की पायपीट करून जातात आणि मतदान करतात? जातात, 100% जातात, मतदान करून वापस येतात. तुमच्या गावामध्ये मतदान केंद्र नाही आहे तर कधी मनात असं विचार येते की आपण मतदान नाही करायला पाहिजे, की असं वाटतं की नाही केलंच पाहिजे? नाही, तसं काही विचार येत नाही, पण थोडाफार त्रास होतो, पण तो आम्ही सहन करतो. मतदान करायचं आपला अधिकारच आहे. पायी जाऊ गाडीनं जाऊ तरी मतदान करायचं. कधी असं वाटत नाही एवढं किलोमीटर पायी जावं लागते, अडचण होते? तसं काही सायकल जायचं आपलं, सायकल जातो आम्ही पैदल, जसं जमतं सोबती मिळालं का चाललं.